आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण शारीरिक चिकित्सा होणाऱ्या 7R आयुर स्पाचे उद्घाटन आमदार विनायक निमण यांच्या हस्ते करण्यात आले। पुण्यातील बावधन परिसरात रवींद्र मते आणि डॉक्टर संदीप गंधाले यांनी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेले हे आयुर्वेदिक स्पा सुरू केले आहे। उद्घाटनावेळी रवींद्र मते, डॉक्टर संदीप गंधाले, बावधनचे माजी सरपंच आणि व्यापारी संघटना अध्यक्ष दिलीप वेडे पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। स्वतः रिअल इस्टेटच्या व्यवसायात असताना या क्षेत्रात कसे उतरलात असे विचारले असता रवींद्र मते म्हणाले, खरं तर मला वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी आहे, परंतु अनेक वर्ष रिअल इस्टेटच्या क्षेत्रात काम करूनही वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असल्याने मी माझ्या डॉक्टर मित्राच्या साथीने हा व्यवसाय सुरू केला आहे। नागरिकांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा आमचा मानस असून प्रत्येक ग्राहकाच्या शारीरिक तपासण्या करूनच त्यांना उपयुक्त असणारे ट्रीटमेंट आम्ही येथे देणार आहोत। या स्पा मध्ये पंचकर्म थेरपी, स्वीडिश, थाई, रिफ्लेक्सोलॉजी अशा विविध प्रकारच्या मसाज थेरपी, त्याचप्रमाणे गोल्डन फेशियल, हर्बल फेशियल, चॉकलेट फेशियल अशा प्रकारच्या फेशियलच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत असेही त्यांनी सांगितले। डॉक्टर गंधाले म्हणाले, आम्ही देऊ करत असलेल्या या थेरपीज आतापर्यंत फक्त 5 स्टार हॉटेल्स आणि उच्चभ्रू स्पा मध्येच उपलब्ध होत्या, त्यामुळे साहजिकच या महागड्या असल्याने फक्त काही वर्गांपुरताच त्या मर्यादित होत्या। या थेरपी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या स्पाद्वारे आता सज्ज झालो आहोत। सर्वांना परवडणारे दर आम्ही ठेवल्यामुळे आता कोणीही या उपयुक्त थेरपीचा लाभ घेऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले। सर्व थरातील नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या थेरपीचे स्पा सुरू केल्याबद्दल आमदार निमण यांनी मते आणि डॉक्टर गंधाले यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। 7R आयुर स्पा या माध्यमातून आम्ही आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। या उपचार पद्धतीच्या माध्यमातून आम्ही फक्त पुण्याच नाही तर आगामी काळामध्ये त्या वर्षभरामध्ये साधारण राजधानीसह इतर 7 प्रमुख जिल्ह्यामध्ये पण पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आणि ह्या माध्यमातून फक्त नुसती आयुर्वेदिक चिकित्सा नाही तर उपचार पद्धती कशा पद्धतीने या ठिकाणी वापरली जाणार आहे आणि ही फक्त उपचार पद्धती नाही तर ह्या उपचार पद्धतीच्या माध्यमातून आपल्या शरीराला एक शरीरातील अंतर्गत व्यवस्थेची पुनर्रचना कशी केली जाते हे पंचकर्माच्या माध्यमातून आणि आयुर स्पाच्या माध्यमातून हे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि या 7R आयुर स्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसे लोकांना सुविधा पुरवण्यात येईल या पद्धतीने आमचा प्रयत्न असेल। माझ्यासोबत हे संपूर्ण ऑपरेट करण्याकरता वेल एज्युकेटेड स्टाफ आहे। डॉक्टर स्वतः वेल एज्युकेटेड डॉक्टर्स आहेत, वेल एक्सपिरियन्स आहेत, त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स पण आहे आणि ते स्वतः ह्या संपूर्ण चिकित्सा पद्धतीने लोकांना ह्या संपूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न करणार। असे डॉक्टर संदीप गांधले हे स्वतः माझ्यासोबत आहेत आणि ते तुम्हाला आणखीन जास्त माहिती पाहिजे असेल तर ते या पद्धतीने देऊ शकते। 7R आयुर स्पा या वतीनं मी डॉक्टर संदीप गांधले पहिल्यांदा तुम्हाला याचं थोडंसं इन्फॉर्मेशन देतो। आमचा 7R आयुर स्पा हे नाव देण्याचा किंवा हे उद्देश असा होता की याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदिक पंचकर्म प्लस त्याबरोबर बाहेर ब्युटी थेरपीज किंवा अजून काही असते या थेरपीज सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ऍड केल्यात। त्याच यामध्ये आम्ही या गोष्टी त्यांना सुविधा ही पुरवली जाणार आहे आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार किंवा हे मसाज तो मसाज या पद्धतीने न करता त्यांच्या प्रकृतीचे परीक्षण हे नाडी परीक्षण करून कोणता मसाज किंवा कोणती ट्रीटमेंट ही त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य आहे हे ठरवून त्याचं किती दिवस त्यांनी हे करावं आणि घ्यावी हे त्यांना डिटेल सांगितलं जाईल आणि त्यानुसार त्यांच्या पुढची ट्रीटमेंट ही प्रोसीड होईल। अशा पद्धतीनं आमची हे राहणार। पंचकर्म तर आम्ही त्याच्या प्रकृतीवर किंवा त्या डिसीजच्या सिव्हिरिटीवर डिपेंड असतं आणि स्पा थेरपीज मध्ये सुद्धा बऱ्याच काही ट्रीटमेंट आहेत म्हणजे
रिफ्लेक्सोलॉजी वगैरे, पुन्हा ब्युटी थेरपीज मध्ये आम्ही फेशियल्स वेगवेगळे आणलेले आहेत. त्याबरोबर हॉट स्टोन मसाज आहे, स्वीडिश मसाज आहे, थाय मसाज आहे. ह्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मसाज जे वेगवेगळ्या फक्त 5 स्टार हॉटेलमध्येच लोकांना ते पुरवले जातात, हे लोकांपर्यंत सगळ्या स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचावेत याकरता आम्ही हे दोन्ही कॉम्बिनेशन एकाच ठिकाणी करण्याचं ठरवलं आणि त्यातूनच सेवनार आयुर्वेद स्पा याचा जन्म झाला आणि आम्ही त्याचा निर्णय घेऊन हे लोकांपुढे आणलं.